बदलापुरातील एका 4 वर्षाच्या विद्यार्थिनीचं स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक शोषण झालं. या संतापजनक घटनेनंतर आज बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासनाची या संदर्भात बैठक सुरू आहे. प्री प्रायमरी शाळेमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षण विभाग तयार नाही. त्याचबरोबर संबंधित घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाईल असा बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान ही शाळा अनधिकृत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र यासंबंधी शाळेतील शिक्षण विभागाला कोणतीही माहिती नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान गटशिक्षण अधिकाऱ्यांना तालुक्यातील शाळांसंबंधी माहिती नसेल तर आता अधिकाऱ्यांना विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे असा इशारा संगीता चेंदवणकर यांनी दिला आहे. ही घटना जी झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो. आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत आहोत. त्यामध्ये पोलीस विभाग पण होतं, शिक्षण विभाग पण आहे, शाळेच्या जे ओनर आहेत त्या पण इथं आलेल्या आहेत. घटनेची माहिती घेत आहोत. आवश्यक ते निर्देश आम्ही संबंधित यंत्रणेला देणार आहोत. मागच्या 1.5 वर्षापूर्वी अनेक नियमावली या संदर्भात जारी केलेल्या असताना सरकारी यंत्रणा कुठेतरी त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाहीये. त्याच्यावर काय कारवाईची आपण आदेश देणार आहात किंवा काय सूचना करणार? सरकारी यंत्रणा या कारवाई करत नाही असं बिलकुल नाहीये. सरकारी यंत्रणा म्हणा, आयोग सुद्धा या बाबत बारकाईने कारवाई करत असते, बारकाईने लक्ष देत असतं. त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार नाही. मी सर, गेल्या वेळेस अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती, मात्र त्यामधल्या अजूनही शाळा सुरू आहे आणि ही सुद्धा शाळा त्यामध्येच होती. नोटीस बजावण्यात आली होती आणि ती मग कागदावरच राहिली का तुमची कारवाई? अनधिकृत शाळा आहे का? नाही, चेक करून घेईन मी. नाही, योग्य ती कारवाई करण्यात येईल. गटशिक्षण अधिकारी नुकतंच म्हणाले की त्याला नोटीस बजावली होती करून त्या शाळेला. नाही, ते चेक करतो आम्ही. नाही सर, असा पण एक प्रश्न निर्माण होतोय की असं म्हटलं जाते प्री स्कूल ज्या आहेत त्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत नाहीत असं म्हटलं जातं. म्हणजे प्री स्कूल मध्ये जी मुलं जात आहेत त्या सगळ्या मुलांची जबाबदारी कोणाची? प्री स्कूल बाबत जे काही धोरण पॉलिसी निश्चित करायची आहे ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे. ही बाब सत्य आहे. त्यामुळे याबाबत आम्ही ऍज अ आयोग म्हणून शासन स्तरावर शासनास शिफारस करू आम्ही आणि योग्य ते कंट्रोल कसा करता येईल त्यानुसार आम्ही कारवाई करू. सर, पण तुम्ही आता म्हणताय की ती शाळा अधिकृत आहे, अनधिकृत तुम्हाला माहिती नाहीये. आता एवढ्या वेळ तुमची चर्चा झालेली आहे, संबंधित शाळेशी कोणाशीच चर्चा झाली नाही तुमची किंवा स्थानिक प्रशासनाची वगैरे कोणाशीच चर्चा नाही. जस्ट आता आम्ही माहिती घेत आहोत त्याबाबत. थँक्यू. शेवटचा प्रश्न की आरटीओची भूमिका यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आरटीओनं जर ही कारवाई आधीच केली असती या स्कूल संदर्भात तरी घटना घडली असती. आरटीओचे अधिकारी कुठेतरी जबाबदार आहेत या ठिकाणी दिसत पण नाहीये. आरटीओ रात्री उशिरापर्यंत होते, त्यामुळे ते आज आणि पुढील कारवाई त्यांना करावायची आहे. त्यामुळे आता या ठिकाणी हजर नाही. तर बदलापूर शहरामध्ये ज्या प्री स्कूल आहेत किंवा अनधिकृत ज्या शाळा आहेत त्याची तुम्ही यादी जाहीर कराल का? आणि पालकांना समजलं पाहिजे ना कुठली शाळा अधिकृत आहे, कुठली स्कूल अनधिकृत आहे. यादी प्राप्त करून घेऊन आम्ही ती जाहीर करू. आणि या खासगी व्हॅनवर कारवाई केली जाणार आहे का? कारण की मोठ्या प्रमाणात खासगी व्हॅन केली कारवाई अजून आहेत ना, कारवाई केल्या जाईल. असेल बदलापूर असेल कारवाई केल्या जाईल. तर मग या प्री स्कूल कोणाच्या अंडर आहे? काय समजावं पालकांनी किंवा आम्ही? प्री स्कूल बाबत गाईडलाईन्स क्लिअर नाहीत सध्या तरी, म्हणून आम्ही मगाशी मी तेच सांगितलं की बालक संरक्षण आयोग हा याबाबत निश्चितपणे शासन स्तरावर कारवाई करेल, पाठपुरावा करेल. थँक्यू. गटशिक्षण अधिकारी नेहमी आपली गटशिक्षण अधिकारी कारवाई काय होईल? अनधिकृत असली तर कारवाई काय होईल? नाही, त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. थँक्यू. स्कूलच्या संदर्भात काहीतरी नियमावली लवकरात लवकर लागू करण्यात यावी अशी आमची नम्र विनंती आहे. कारण येस, खरी गरज त्याच मुलींना आहे. नक्की आम्ही नक्की त्याचा पाठपुरावा करू आम्ही.
सर, पण हा जो प्रकार झाला त्याच्यानंतर सदरचे पालक शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा भेटले, त्यांची सुद्धा जबाबदारी होती पोलीस स्टेशन पर्यंत येणं, परंतु ती जबाबदारी झटकली असं पालकांचं म्हणणं आहे. नाही काय म्हटले आपण परत एकदा सर, ही repeat घटना करा. घडली त्याच्यानंतर सदरचे पालक जे आहेत ते शाळेमध्ये गेले, शिक्षकांना भेटले, हा शिक्षकांनी जबाबदारी झटकली असं पालकांचं नाही. म्हणणं आहे. ओके, ते तशी जर म्हणत असतील ते एकदम चुकीचं आहे ते. चुकीची पण कारवाई काय सर? नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल ना. गट शिक्षण अधिकारी सुद्धा सर आपली पूर्ण जबाबदारी झटकतात. प्रत्येक वेळेला त्यांच्याकडून उत्तर असतं की ही शाळा आमच्या अखत्यारीत येत नाही किंवा याच्यावर आम्ही पूर्ण कारवाई करू शकत नाही. या त्यांच्या उत्तरावर कुठेतरी अशा कुठे अधिकाऱ्यांवर कुठलं तरी चपराक असायला पाहिजे की नाही? नाही, आता गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही त्यांचे जे अधिकार जे आहेत ते लिमिटेशन येतात. त्यामुळे अदरवाईज ते कारवाई जी करणं शक्य आहे त्यांच्या ऑथॉरिटीमध्ये ते ती करता येतात. मग पालकांना जर अशीच उत्तर मिळणार असतील, मग पालक कसे काय सुरक्षेबाबतीत तुमच्यावरती, शासनावरती अवलंबून राहतील? जर अशी उत्तर येत असतील तर मग कोणाकडे जाणार सुरक्षेसाठी पालक? नाही, मग सांगितलं मी तुम्हाला की बाल हक्क संरक्षण आयोग हा या प्रकरणामध्ये जे अनुषंगिक पैलू आहेत, अँगल्स आहेत, त्या सगळं बाबतीत कारवाई करेल. पहिल्या प्रथम मी हे सांगू इच्छितो की ती जी संबंधित संस्था आहे ती शाळा नाही तर ती पूर्व प्राथमिक शाळा आहे आणि आपल्याकडे शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं, ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो. अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत 10 शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन शाळा बंद झालेल्या आहेत. पण सर, अजूनही काही शाळा सुरू आहेत ना सर, विद्यार्थी त्या शाळेमध्ये जात आहेत, त्यांच्या भवितव्याचं काय पुढे? कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार 2009च्या, तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन 18 मध्ये की अनधिकृत शाळा सुरू करणं 1 लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 10,000 दंड आणि माननीय आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो. पण आता ज्या शाळेत हा प्रकार झालाय त्या शाळेचं म्हणजे नेमकं काय, अधिकृत अनधिकृत, तुम्हाला काहीच माहित नाही या संदर्भात? ही जबाबदारी कोणाची नेमली? माहित नाही असं म्हणत नाही मी, ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशन मध्ये आतापर्यंत त्याच्याबद्दल आम्हाला कुठले निर्देश नाही. सादर करावा शासनाला या घटनेनंतर. शिक्षणाधिकारी सरांनी मला त्याचा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे, त्याच्यानुसार मी अहवाल सरांना सादर करणार. किती preschool आहेत? नाही, त्याच्याबद्दलची कुठल्याही आपल्याला संख्या शाळांची संख्या आपल्याकडे असते. प्रीस्कूल बाबत आपल्याला तसे कुठल्याही सूचना नाहीत, त्यामुळे प्रीस्कूलची संख्या आपण सांगू शकत नाही. याचा अर्थ सर, मला प्री स्कूल करायची असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी वगैरे परवानगीची गरज नाही, मी सुरू करू शकतो सर्वसामान्य माणूस. किमान शालेय शिक्षण विभाग त्याला परवानगी देत नाही. आम्ही शालेय शिक्षण विभाग प्रीस्कूलला परवानगी देतो. मुलांची जबाबदारी कोणाची? ज्या मुलांना अगदीच वाचता लिहिता येत नाहीये किंवा त्यांना काहीच कळत नाही अशा जीवांची कोण घेणार आहे सुरक्षेची जबाबदारी? आता माझं जेवढं मॅन्डेट आहे मला शालेय शिक्षण विभागाचा, मी पहिलीपासून पुढच्या वर्गांचा जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पाडत आहे. जबाबदारी तुमची नाही. आता माझे जे मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये मी करतो आहे काम. ठीक आहे, पण ही जबाबदारी नेमकी आहे कोणाची? आम्हाला कुठल्या विभागाची जबाबदारी कोणाची? आता शालेय शिक्षण विभागामध्ये पहिलीपासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी मला काम करण्याचा मॅन्डेट मला दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मी काम करतोय. मग या शाळांवरती कोणाचा अंकुश आहे? आम्ही कोणाला विचारायचं? कोणाला हे सांगा आम्हाला, आम्ही त्यांना विचारू. आता पूर्व प्राथमिकच्या बद्दल मला काही सांगितलेलं नाही. उघडल्या जातात अशी सुद्धा माहिती येते, त्या शाळेचे शिक्षक सुद्धा तुमच्या संपर्कात आता आहेतच नाही. किंवा या सर, मी काय म्हणते, याच प्री स्कूल मध्ये शिकलेली मुलं उद्या इतर शाळांमध्ये प्रवेश घेतात, ज्या शाळा तुमच्या अखत्यारीत येतात. बरोबर. मग त्या कशा काय त्या शाळेशी कनेक्टेड असतात? आणि जर मोठ्या शाळेंवरती जर तुमचा अंकुश आहे, मग या शाळेतली मुलं त्या शाळेतच जात असतील, मग यांच्यावर कोणाचा अंकुश आहे? सगळ्या जॉईन असतात शाळा. कायद्याचं जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला सांगतो. माझ्यापर्यंत जे पहिलीपासून पुढच्या मुलांचं आहे, या बाबतीत कधीच तुम्हाला वाटलं नाही का की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या संदर्भात काहीतरी पाऊल उचललं पाहिजे, असं तुम्हाला नाही वाटलं का? शासनाकडून येणाऱ्या निर्देशांचं पालन करणं माझं काम आहे, ठीक ते मी आपण करत सूचना आहे. करणार. ते सूचना करणं माझं काम आहे. सर, मला काय म्हणायचंय, आपण जी यादी जाहीर केली होती कोल्हापूर शहरातल्या आणि शाळांची, हो. त्या शाळा आजही चालू आहेत? 3 शाळा बंद झालेल्या आहेत.
3 शाळा बंद झाल्या, पण बाकीच्या शाळा चालू आहेत. बाकीच्या शाळांवर गुन्हा दाखल केलेला आहे. प्रोसिजर त्या शाळेमध्ये जी मुलं जात आहेत त्यांचं भवितव्य काय? कायद्यानुसार आम्हाला जेवढं करणं अपेक्षित आहे त्या पूर्ण गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. कायद्याच्या पलीकडं करण्याची अपेक्षा माझ्याकडून एक कायदेशीर अधिकारी म्हणून मी नाही करू कायदा शकत. तोडणाऱ्या शाळांवरती कारवाई तुम्ही नाही करू शकत. कायद्यात जेवढ्या लिमिटेशन आहेत ते कायदा तोडणाऱ्या शाळांवरती तुम्ही कारवाई नाही करू शकत की तुमच्या अखत्यारीत नाहीये. कायद्यामध्ये बालकांचा राईट टू एज्युकेशन 2009च्या सेक्शन 18 मध्ये जेवढी तरतूद सांगितलेली आहे त्याच्यानुसारच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे. शाळांवरती कोणी कारवाई नाही करू शकत. आणि ह्यांच्यावर कोण कारवाई करणार? प्री स्कूल वगैरे ज्यात चालू आहे आम्हाला ज्यावेळेस माहिती मागितली जाते अनधिकृत शाळांची ती माहिती आम्ही शासनाला दिलेली असते. यापूर्वी तुमच्या माध्यमातून नोटीस नव्हती लावण्यात ह्या सगळ्या शाळांना नोटीस मी दिलेली आहेत. 10 शाळांवर अनधिकृतचा गुन्हा मी दाखल केलेला आहे. मग त्या शाळा बंद त्यापैकी करण्याचे अधिकार चा- तुम्हाला नाहीयेत का सर? नाही, त्या शाळा बंद करून आम्ही त्यांना टाळे ठोकण्याचा अधिकार नाही. पण जेवढा अधिकार maximum. कोणाकडे आहे, सर? सांगा. कायद्यामध्ये जेवढं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर ते 1 लाखाचा दंड तुम्ही बोलतात आणि जर तिथे काही किती शाळांकडनं तुम्ही ती वसुली केली आतापर्यंत? नाही, ते वसुली करण्याचं कुठले प्रोव्हिजन आम्हाला दिलेलं नाही. कायद्यामध्ये जेवढे ते मी सांगतो. मी कायद्याच्या पलीकडे जाऊन काय करणार आहे? असतो का म्हणजे कसा? मी जेवढी कायद्याची तरतूद आहे ती मी फॉलो केलेली आहे. सर, ही यादीची जी शाळांची जी यादी आहे ती तुम्ही आजच्या आज जाहीर करा. तुला अनधिकृत शाळांची नाही तर मग ही तुमच्या दालनामध्ये आंदोलन करतील. आहे ते नाही, ते त्याच ही यादी प्र- परत जाहीर करा. ज्या प्रत्येक- शाळांमध्ये तुम्ही गुन्हे दाखल करण्याची जी प्रोसिजर आहे किंवा नोटीस बजावलेली तो विषय सोडून बाकीच्या ज्या शाळा आज अनधिकृतरित्या चालू आहेत त्या मुलांचं भवितव्य काय आहे? त्या सगळ्या शाळांना मी सगळ्यांच्या गुन्हे दाखल केलेले आहेत. बंद कोणत्या शाळा झाल्या? बंद वांगणी मधली नेसम शाळा, बदलापूर मधली स्टारलाइट आणि अजून एक शाळा बंद झाली. बाकीच्या या 2 शाळा शाळा. बाकीच्या शाळांना गुन्हे दाखल केलेले आहेत. आता त्याच्याबद्दल जेवढी कायदेशीर तरतूद आहे मी बेकायदेशीर काम म्हणजे कायद्याच्या लिमिटमध्येच राहून मला काम करायचं आहे. ह्या शाळा अनधिकृत आहेत. मग आम्ही त्याच्या वाटल्यास बदलापूर शहरामध्ये बॅनर लावतो की बाबा ह्या शाळा आम्हाला पण पालकांना सांगायला लागेल ना की काहीतरी पुढे त्याचे तरतूद झाले. कारण आज ह्या प्री स्कूलच्या ज्या मुली आहेत त्या मुलींनाच खरी गरज आहे ना सर. त्यांच्यावर काय घटना घडते किंवा त्यांच्यावर काय घडतंय हे त्या मुली घरी जाऊन सांगतायत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना. आता ही किती अजून करायचं आपण हे? त्यांना खरी गरज आहे. प्री स्कूलच्या मुली ज्या आहेत त्यांना खरी गरज आहे. तुम्ही म्हणताय 1st to 10th पर्यंत तुमच्याकडे आहे. पुढचं काय? आणि त्याही पलीकडे जाऊन आज बदलापूरमध्ये ज्या अनधिकृत शाळा आहेत त्याच्यावर तुम्ही फक्त म्हणताय की आम्ही त्यांना नोटीस बजावली. पण त्या शाळा- गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल पण केलेला गुन्हा आहे. दाखल केल्यानंतर सुद्धा त्या शाळा चालू आहेत. तर बघा ना, माझ्या मुलीच्या बाबतीत घडलं नाही त्याच्यामुळे मी फक्त शासनावर ढकलून नियमावर ढकलून चालणार नाही. जर आपल्या घराची घटना घडली तर आपण कसं बघू याला सांगा बरं. आज आमच्या बदलापूर शहराचं नाव खराब होतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात. काय याला कोण जबाबदार आहे? म्हणजे आमच्यासोबत आम्ही बदलापूर करून आम्हाला लाभ होणार नाही. आम्ही बदलापूरला कोणत्या बदलापुरात ते 1.5 वर्षापूर्वी झालेलं प्रकरण आता परत तेच प्रकरण झालं. आपल्या घरात जर ही घटना घडली तर आपली काय प्रतिक्रिया असेल त्याच्यावर सांगा ना. आणि तुमचं हे उत्तर जे आहे ना की पहिलीपासून आमच्याकडे त्याच्या अगोदरचा मग ही जबाबदारी नेमकी कोणाकडे तेच कळत नाही. आपण- विचारायचं तरी आपण कोणाला?